हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. आता माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी तुरीच्या घुगऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या घुगऱ्या गावाकडे ही रेसिपी खूप बनवतात मैत्रिणींनो, पण ही बनवली ना खूप छान लागते भातासोबत. ह्या घुगऱ्या बघा, मी 3 शिट्ट्या करून ह्या घुगऱ्या कुकरला छान अशा शिजून घेतलेल्या आहेत. पाहू शकता मस्त अशा शिजलेल्या आहेत. ह्या मीठ टाकून शिजवल्यात छान. तर आपल्याला ह्याच्यापासून एवढी छान मस्त अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे साईडला ठेवूया आणि ह्याला साहित्य काय काय लागते ते मी तुम्हाला दाखवते. पाहू शकता लसूण घेतलेलं आहे बारीक चिरून भरपूर सारा, अद्रक किसून घेतलेलं आहे, स्वच्छ कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, टमाटा घेतलेला आहे मीडियम साईजचा एक, आणि कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. आता हे साईडला आपल्याला ठेवायचे आणि आता मी गॅस कवळते, गॅस पेटवून घेते इथे, आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची. बघा अगदी झटपट रेसिपी मैत्रिणींनो, छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता कढई छान गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये मी इथे 1.5 पळी तेल टाकलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा जिरं टाकून घ्यायचे. पाहू शकता जिरं छान फुललं की लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. भरपूर सारा लसूण मी बारीक चिरून घेतलेला. तुम्ही लसूण ठेसून पण घेऊ शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी संपूर्ण पहा आणि अशाच पद्धतीने करून बघा, खूप छान होती. लसूण तेलावर चांगला परतून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने लसूण थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला मीडियम साईजचा मी कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे. अगदी सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही. कांदा आणि टमाटा मी टाकून दिला आहे तेलावर, आणि कांदा टमाटा तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे मऊ होस्तोवर आपल्याला. पाहू शकता आणि ह्या तुरीच्या घुगऱ्या ह्या मीठ टाकून थोड्याशा तव्यामध्ये जरी परतल्या ना मैत्रिणींनो तरी खूप छान लागतात अशा खायला. आणि अशी पातळ आपण रस्सा भाजी तुरीची बनवणार आहे ना, ती पण छान लागते भातासोबत खायला. तर कांदा टमाटा आपला छान परतले गेलेले आहे. पाहू शकता. तर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची. हे अद्रक टाकून घेतले मी, अद्रक किसून घेतलेलं ते टाकून दिले आणि अद्रक चांगलं परतून घ्यायचे आपल्याला. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. पाहू शकता कोथिंबीर तेलावर टाकल्याच्या नंतर ते कोथिंबीरीचा आरक त्या तेलामध्ये उतरतो आणि भाजी खूप छान टेस्टी लागते. हे सर्व छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचेत. बघा 1 चमचा मी छोटा चमचा हळद टाकून घेणार आहे. हळद पण तेलावर चांगली परतून घ्यायची. एक चमचा धना पावडर टाकली. पाहू शकता. अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलेले आहे. हे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा आणि गरम मसाला मी 1 चमचा टाकलेला आहे. तर हे मसाले आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तर हे छान परतून झालेले आहे. पाहू शकता मसाले. त्यानंतर आपल्याला इथे तुरीच्या घुगऱ्या टाकून घ्यायच्यात. तुरीच्या घुगऱ्या पण मसाल्यासोबत आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्यात. पाहू शकता. त्यानंतर आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे. जेवढी आपल्याला भाजी बनवायची घट्ट पातळ त्याप्रमाणे इथे पाणी यूज करायचे आपल्याला. मस्त असा भाजीचा कलर पण खूप छान आलाय. पाहू शकता. ह्याचा पातळ रस्सा खूप छान लागतो मैत्रिणींनो. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आता
मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत भाजी एकदा वर खाली करून घ्यायची आपल्याला. शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया 1 चमचा. तर पाहू शकता मस्त भाजीला अशी उकळी पण आलेली आहे आणि तरी पण मस्त सुटलेली आहे. रंग पण खूप छान आला आहे भाजीचा. 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकून दिलेली आहे. किती छान आपली भाजी दिसते पाहू शकता तुम्ही. चमचमीत अशी घुगऱ्याची ही रस्सा भाजी आपली झालेली आहे, तुरीच्या घुगऱ्याची. तुम्ही काय म्हणताय ह्या तुरीच्या घुगऱ्यांना मला कमेंट करून नक्कीच सांगा. गावाकडे ही भाजी खूप बनवतात मैत्रिणींनो आणि टेस्टी पण खूप छान लागते. ते 1 मिनटं फक्त आपल्याला अर्धा मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आणि वाफ फक्त काढून घ्यायची एक. का तर शेंगदाण्याचा कूट आपण टाकलेला त्यामुळे. झाकण खोलून पाहूया. मस्त अशी आपली तुरीच्या घुगऱ्याची ही रेसिपी रस्सा भाजी झालेली आहे. तर ही कोणाला आवडली रेसिपी माझी कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे मैत्रिणींनो. रेसिपी जर आवडली तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका.